आज झणझणीत चिकनची भाजी करायला घेतली. लागणारे मसाले सगळे भाजून घेतले. सर्व प्रकारचे मसालेसुद्धा घेतले. सुहाना मसालासुद्धा घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतले. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर सगळे मसाले पतील्यात काढून घेतले. पाणीसुद्धा काढून घेतलं. कोथिंबीर घेतली. सर्व मसाले एकत्र केले. सर्व मसाले एकत्र केल्याच्या नंतर चिकन चांगलं धुवून घेतलं. चिकन धुतल्यानंतर सर्व एकत्र ठेवून घेतलं. सर्व एकत्र ठेवल्यानंतर गॅसवर पतीला ठेवलं. पतील्यामध्ये तेल घालून त्यात थोडीशी हळद घातली. घातल्यानंतर त्यामध्ये चिकन घालून घेतलं. चिकन चांगलं परतून घेतलं. चिकन चांगलं परतल्यानंतर ते चिकन पतील्यामध्ये ओतून घेतलं. चिकन चांगलं परतल्यानंतर गॅसवर पतीलं ठेवलं. गॅसवर पतीला ठेवल्यानंतर त्यात तेल घालून घेतलं. तेल घातल्यानंतर त्यामध्ये तेजपान घालून घेतला. तेजपान घातल्यानंतर त्यामध्ये मसाले घालून घेतले. मसाले चांगले करपून घेतले. मसाले करपून घेतल्यानंतर त्यामध्ये कोरडे मसाले घालून घेतले. कोरडे मसाले घातल्यानंतर सर्व मसाले चांगल्या प्रकारे शिजवून घेतले. चांगले मसाले शिजल्यानंतर त्यात सुहाना मसाला घालून घेतला. सुहाना मसाला घातल्यानंतर मसाल्याचं पाणी मसाले चांगले शिजवल्यानंतर त्यात मसाल्याचे पाणी घालायचे. पाणी घातल्यावर मसाले चांगले फिरवून घ्यायचे. मसाले चांगले फिरवल्यानंतर मसाले चांगले शिजले की त्यामध्ये करपलेले चिकन घालायचे. करपून घेतलेले चिकन घातल्यानंतर चिकन चांगलं फिरवून घ्यायचं. चिकन चांगलं फिरवून घेतल्यानंतर मसाले एकत्र आल्याच्या नंतर चिकन चांगले फिरवून घ्यायचे. चिकन चांगले फिरवून घेतल्यानंतर त्यावर एक झाकणी झाकायची. झाकणी झाकल्यानंतर काही वेळाने उघडायची. चांगले चिकन मुरले की चिकन चांगले फिरवून घ्यायचे. चिकन चांगले शिजून झाले की त्यात कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्याच्या नंतर चिकनला चांगली उकळी आल्यानंतर त्यावरून कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून प्लेटमध्ये काढायची आणि खायला घ्यायची.